आज आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। साहजिकच हा अर्थसंकल्प कसा असणार आहे, त्याच्यामध्ये कशा तरतुदी असणार आहे याकडे सगळ्याच राज्याचं लक्ष होतं आणि त्यानुसार राज्याच्या ज्या अपेक्षा होत्या, राज्यातल्या जनतेच्या ज्या अपेक्षा होत्या, शहरी आणि ग्रामीण ह्या दोन्ही पुऱ्या करायचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी आपल्या ह्या अर्थसंकल्पात केला आहे असं आपल्याला आत्ता तरी म्हणता येईल। एकूण जर आपण पाहिलं तर त्यांनी प्रास्ताविकात अजितदादांनी जे सांगितलं की केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणारं केंद्र सरकार आणि त्या अनुषंगानं राज्याची वाटचाल म्हणजे त्यांच्या विचारांच्या अनुषंगानं, विकासाच्या अनुषंगानं वाटचाल हे आमचं प्रमुख उद्दिष्ट असेल हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी आपल्या अर्थसंकल्पातल्या सगळ्या तरतुदी पण केल्या। एकूण जर आपण अर्थसंकल्पाची सगळी रचना पाहिली तर शहरी आणि ग्रामीण ह्या दोन्ही भागांना न्याय द्यायचा प्रयत्न अर्थमंत्री करतायत असं एकूण त्याच्यावरून दिसतंय। त्याचबरोबर युवक असतील, आदिवासी आहेत, दलित वर्ग आहे, महिला आहेत, ग्रामीण भाग आहे आणि विशेषतः रोजगाराच्या संदर्भामध्ये त्यांनी मोठ्या तरतुदी यात केलेल्या आहेत असं आपल्याला एकूण दिसून येतं। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची मला त्यातली एक घोषणा अशी वाटली म्हणजे किंवा एक काय म्हणू आपण त्यातला घटक असा वाटला की मेक इन महाराष्ट्र, जसं मेक इन इंडिया आता प्राधान्य आहे तसं मेक इन महाराष्ट्राला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये वस्तू तयार झाल्या पाहिजेत, उत्पादन वाढलं पाहिजे आणि ते महाराष्ट्रातून बाहेर गेलं पाहिजे। साहजिकच रोजगार निर्माण होईल, पैसा निर्माण होईल। दावोसला जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सुद्धा गेलेले होते आणि तिथं मोठे करार झाले उद्योगपतींबरोबर, उद्योगांबरोबर। त्याचेच एक आपण म्हणू की एक त्याचं 30 दिशा एकूण अर्थसंकल्पामध्ये आपल्याला दिसतील। त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आहे, पर्यटन विकास आहे, रस्ते विकास आहे, घरकुलांच्या बाबतीमध्ये विशेष तरतुदी आहेत। असा एकूण सगळ्या विकासाला प्राधान्य देणारा असा भरीव असा अर्थसंकल्प निदान आज तरी अर्थमंत्र्यांनी आज विधानसभेत सादर केला असं आपल्याला दिसतंय। अर्थमंत्री अजितदादा पवार म्हणजेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना फार मोठा अर्थ खात्याचं काम करायचा अनुभव आहे, प्रशासनातला त्यांचा मोठा अनुभव आहे। या सगळ्या अनुभवाचं प्रतिबिंब आपल्याला ह्या अर्थसंकल्पात पडलेलं दिसतंय। आता ह्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी पुढच्या वर्षात कशी होतीये त्याच्यावरती ह्या अर्थसंकल्पाची दिशा आणि या अर्थसंकल्पाची फलनिष्पत्ती अवलंबून आहे असं आपल्याला म्हणता येईल। नमस्कार।